वसुदेव सुतं देवं मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानंद माधवम् अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी राष्ट्रमाता हिंदवी स्वराज्य माता माँसाहेब जिजाऊ यांच्या चरणावर नतमस्तक होऊन 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 36 वर्ष नंग्या तलवारीच्या पात्यावर नाचून युगपुरुष ठरलेल्या छत्रपती शिवाजीराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्या तारुण्याने संपूर्ण विश्वाला व्यापून तेजोमय झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजे उमाजी नाईक, निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्यामाता या सर्व महापुरुषांच्या महामातांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी माझं सौभाग्य समजतो की गोंदिया गावामध्ये शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठाच्या समोर उभा राहिलेले बसलेले माता भगिनी आबालवृद्ध देवस्वरूप श्रोतृवर्ग आणि शिवप्रेमी यांना वंदन करून शिवचरित्राचा जो भाग तुम्ही टीव्हीवर पाहिलेला आहे, तुम्ही सिरियलमध्ये पाहिलेला आहे, मोबाईलमध्ये पाहताय, त्याचबरोबर तुम्ही अनेक वक्त्यांची व्याख्यानं कीर्तनं पाहिलेली आहेत। आज तुमच्या समोर मी जो उभा आहे तो तुम्हाला खऱ्या अर्थानं शिवचरित्रातले काही बारकावे, मी अफजल खान कसा फडला, सिद्धी जोहरच्या वेड्यातनं महाराज कसे निसटले, हे सगळं तुम्हाला माहित आहे। शाहिस्तेखानाची बोटं तोडलेली माहित आहे, आग्र्यावरून पळालेले सगळं तुम्हाला माहित आहे। आज तुमची स्वतःची किंमत काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे मला। सुरुवातीला गोंदी गावच नाही तर नीरा आणि भीमाचा संगम जो आहे त्यातला जो मधला भाग आहे इंदापूर जहागिरी, आपण कोण आहोत हे अगोदर समजून घ्या। इंदापूर ही कोणाची जहागिरी आहे? मूळची इंदापूर ही जहागिरी छत्रपती शिवाजी राजांच्या आजोबाचे वीरश्री मालोजी राजांची। वयाच्या 35व्या वर्षी मियान राजू बरोबर लढत असताना मालोजी राजांना वीरमरण आलं इंदापूरमध्ये, आणि मालोजी राजांना ज्यावेळेला वीरमरण आलं त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे फक्त 5 वर्षाचे होते। शिवाजीराजांचे चुलते शरीफजी राजे फक्त 3 वर्षाचे होते। 5व्या वर्षी वडील वारल्यानंतर इंदापूरची जहागिरी शहाजीराजांच्या नावावर झाली। हे गाव सामान्य नाही, तुम्हाला इतिहास आपण कधी ऐकला नाही, मी शिवचरित्राकडे परत येतोय। जगाच्या इतिहासामध्ये 5व्या वर्षी जहागीरदार होणारा हा एकमेव पुरुष आहे राजे शहाजी, वय वर्ष फक्त 5। शहाजी राजांच्या लग्नानंतर शहाजी राजे जसे तरुण झाले आणि युद्धामध्ये निपुण झाले, वयाच्या 22व्या वर्षी शहाजी राजांच्या आत्ताचा संपूर्ण भारत, पाकिस्तान, बलुचिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या सगळ्या अखंड भारतामध्ये वयाच्या 22व्या वर्षी ज्या व्यक्तीच्या भोवती राजकारण फिरलं ती व्यक्ती म्हणजे राजे शहाजी। निजामशाहीचा अस्त झाल्याच्या पूर्वी होण्यापूर्वी 350 वर्षानंतर शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊंनी जे पहिलं स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य सुद्धा या भूमीचं मिळवलं। या भूमीचं शहाजीराजांनी जे 3 वर्ष राज्य केलं, 350 वर्ष सुलतानाचा वरवंटा आमच्यावर फिरला होता,
तो काय प्रकार होता आणि शिवाजीराजे का जन्माला आले म्हणून आमच्यात काय बदल झाला हे तुम्हाला परत कळेल. पण सुलतानांचा वरवटा म्हणजे काय होता एवढं फक्त ऐका. शिवाजीराजे आग्र्यावरून पळून आल्यानंतर काशी विश्वनाथाचं मंदिर फोडलं औरंगजेबानी. आणि ज्या काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये आपण भगवान शिवाचं दर्शन घेत होतो ते शिवलिंग उचकटलं पारेनी आणि बारवेट टाकून दिलं. 100 वर्ष ते शिवलिंग वर काढायची कोणाची हिंमत झाली नाही. ते मंदिर पाडलं, त्या ठिकाणी मस्जिद बांधली. 100 वर्षानंतर पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी त्या मंदिराच्या शेजारी शिवमंदिर बांधण्यासाठी जागा विकत घेतली. आज सुद्धा काशीला गेल्यानंतर ज्या मंदिरात आपण पाया पडतो त्याचा उतारा पुण्यश्लोक अहिल्यामातेचा आहे. ती जमीन विकत घेतली आणि ते शिवलिंग काढून पुन्हा स्थापन केलं. वरवंट काय असतो हे सांगायचं मला तुम्हाला. तुम्हाला हिंदू राहायचं असेल, तुमच्या कपाळाला ज्यांच्या कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, दारात तुळस आहे आणि घरात देवघर आहे, अशा सगळ्याच माझे हिंदू बंधू आणि भगिनींनो, जातीपातीचा विषय बाजूला टाकून ऐका, त्यावेळेला वरवंटा कळेल. ज्याला हिंदू राहायचंय त्याला झिजिया कर होता. झिजिया कर म्हणजे काय प्रकार होता, तर तुम्हाला हिंदू राहायचं असेल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागत होता. तो टॅक्स देताना जो तिथला मुस्लिम सरदार असेल त्याच्याकडे टॅक्स द्यायला गेल्यानंतर त्याच्याशी कशी वागणूक करावी असं अल्लाउद्दीन खिलजींनी आपल्या काजीला विचारलं होतं. तर तो अल्लाउद्दीन खिलजीच्या काजीनं सांगितलं होतं की टॅक्स किंवा तो हिंदू राहण्यासाठी आकारला जाणारा जो कर होता ज्याचं नाव होतं झिजिया, तो घेऊन आल्यानंतर त्यानं घोड्यावर यायचं नाही, त्यानं पायी चालत यायचं. आणि पायी चालत येऊन आपण गुडघ्यावर टेकून तो झिजिया हातात द्यायचा. आणि हातात कर घेणाऱ्यानं, झिजिया कर घेणाराची जर इच्छा झाली की त्याच्या तोंडावर थुंकायचंय तर त्यानं थुंकायचं इच्छा व्यक्त केली तर त्यानं तोंड हा केलं पाहिजे. हे किळसवानं वाटलं तर झिजिया कर घेऊन त्याला कानपाडीत मारायची असली तर जरूर मारली जावी. वरवंटा काय असतो ऐका, शिवाजीराजांनंतर कळतो तुम्हाला. हे असलं 350 वर्ष आमच्या लोकांनी सहन केलं. याचा अर्थ आम्ही आज जे हिंदू आहोत ते हिंदू राहण्यासाठी आमच्या पूर्वजांनी हे सगळं केलेलं आहे, दिलेलं आहे. शिवाजीराजांची किंमत 350 वर्षानंतर एवढ्या उंचीला काय? कारण त्या महाराष्ट्रात कुठं साजरं होतो शिवजयंतीचा विषय, जगातल्या 13 देशामध्ये आणि 17 राज्यामध्ये शिवजयंती साजरी होते. का होते ऐका, ही जी इतर ठिकाणी होणारी शिवजयंती त्याच्यापेक्षा आपलं वेगळं पण काय आहे. मासाहेब जिजाऊन यांनी, शहाजीराजांनी जे पहिलं स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य होतं निराभिमा संगम म्हणजे नरसिंहपूर. ते इथून पुढं बारामती, सुपे परगणा, 12 मावळ, 36 गावं, त्याच्या पुढे जाऊन समुद्राची सीमा आणि इकडं अहमदनगरची सीमा, या 84 किल्ल्यांचं शहाजीराजांचं राज्य होतं. याचा अर्थ आम्ही मालोजी राजांच्या जहागिरीचे वारसदार आहोत, शहाजीराजांच्या जहागिरीचे वारसदार आहोत. आणि 12 वर्ष वय शिवाजीराजांचं ज्यावेळी झालं त्यावेळी बंगलोरहून पुण्याला त्याला पाठवलं. त्यावेळी शिवाजीराजांच्या नावावर पहिला 7-12 आजच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर त्या भाषेत होता मोकासा. जी जमीन शिवाजीराजांच्या नावावर केली 1645ला, त्या जमिनीमध्ये 12 मावळ, 36 गावं, बारामती, सुपे परगणा आणि निराभिमा संगमा सहित इंदापूर, म्हणजे शिवाजीराजांच्या सुद्धा जहागिरीतली पहिली माणसं आपण आहोत. हे आपलं सौभाग्य आहे, लक्षात ठेवा. भारतातल्या कुठल्या व्यक्तीला हे मिळालेलं नाही. त्यामुळं आपण शिवजयंती साजरी करण्यामध्ये एक विशेष आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे. मी शिवाजीराजांना घडत असताना मासाहेब जिजाऊंनी, शहाजीराजांनी, तुम्ही माझ्या माता भगिनींनो, स्त्रिया फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून सांगतो. शिवाजीराजांना घडवत असताना शहाजीराजांनी आणि मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांच्या जीवनामध्ये गरज निर्माण केली. कारण वयाच्या 12व्या वर्षी हे सगळं हातात दिलंय. आम्ही इतिहास न वाचल्यामुळं, आम्हाला लिहायला वाचायला न येत असल्यामुळं एवढा मोठा घोटाळा केला की जोपर्यंत आम्ही शाळेत शिकत होतो, तुम्ही शिकला होता, माझ्या वयाची जी लोक आहेत त्यांनी 100 वर्ष दादोजी कोंडदेव आमचा शिवाजीराजांचा गुरु होता म्हणून वाचलं, ऐकलं आणि शिकलो. ऐका,
वयाच्या 12व्या वर्षी शिवाजीराजांना इकडे पाठवत असताना शहाजीराजांनी शिवभारतवाचा माझ्या तरुण बांधवांनो त्यामध्ये उल्लेख आहे, आपल्या पुत्राला शिकवत असताना, आता इथे पोरं बसलेत ना पुढं, ही कोण मराठी मीडियमला असतील, कोण इंग्लिश मीडियमला असतील, कोण CBSE ला असतील, कुणी सराटीला असेल, कुणी अकलूजला असेल, कुणी गोखळीला असेल, ना तर कुणी लाखेवाडीत असेल, पण एकच ध्येय मासाहेब जिजाऊंच्या जीवनातलं पहा. शिवाजीराजांना शिकवण्यासाठी त्यावेळेला शाळा नव्हत्या आणि गुरुकुल बंद होती. त्यावेळेस शिक्षक घरी ठेवावे लागत होते. शिवभारतामध्ये उल्लेख आहे, वेद, उपनिषद, 6 शास्त्र, 18 पुराण, रामायण आणि महाभारत, तलवार चालवणे, भाला चालवणे, दांडपट्टा चालवणे, जमदाडी चालवणे, घोड्यावर बसणे, हत्तीवर बसणे, उंटाला आवरणे, याच्याबरोबर समुद्राचा अभ्यास, भूगोलाचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास, एवढंच नाही तर पर्यावरणशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सामुद्रिक आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून तंत्र मंत्र विद्या आणि जादूटोना, एवढ्यासाठी शहाजीराजांनी 22 शिक्षकाची नेमणूक केली होती. आहे का कधी ऐकलं शाळेत आपण? एका पोरासाठी 22 शिक्षकाची नेमणूक आहे. त्यामुळे शिवाजीराजांची जी बुद्धी होती ना, त्या बुद्धीचं तेज तुम्हाला मी आता सांगून देणार, याचा परिणाम काय झाला. आणि जी जगप्रसिद्ध शिवछत्रपतींची शिवमुद्रा आहे त्याच्यावरचा उल्लेख आहे, प्रतिपचंद्र लेखीव वर्धेष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा प्रत्यक्ष शहाजीराजांनी तयार केली होती, कारण शहाजीराजांना संस्कृत उत्तम रीतीने बोलता येत होतं आणि 12 भाषा लिहिता वाचता नुसत्या येत नव्हत्या, तर 12 भाषेचे पंडित होते शहाजीराजे. ज्यांचे वडील 5व्या वर्षी वारले, मालोजीराजे, त्या मुलानं काय शिक्षण घेतलं होतं शहाजीराजांनी विचार करा. शहाजीराजांच्या दरबारामध्ये 75 विद्वान होते. शहाजीराजांचा, आपण शिवाजीराजा खूप ऐकतो, शहाजीराजे ऐका, शहाजीराजांच्या राज्याचा महसूल होता 22 लाख होऊन. शिवाजीराजांच्या स्वराज्याचा होता सुरुवातीला 9 लाख वर वाढत गेला. एवढा मोठा माणूस ज्याने हे तुकडा स्वतंत्र केला, शिवाजीराजांना ध्येय काय दिलं? तुम्ही आता बाप म्हणून जिथे इथे उपस्थित आहेत ना, सगळे बाप लोक, तो आई म्हणून उपस्थित आहे ना, तर घरी गेल्यावर माझं व्याख्यान संपल्यानंतर एक प्रश्न स्वतःला विचारा की माझा एकुलता एक मुलगा आहे, माझी एकुलती एक मुलगी आहे, मी तिच्या पुढं त्याच्या पुढं काय ध्येय ठेवलंय का? प्रश्न स्वतःला विचारा. कारण ध्येय आईनं जर ठेवलं, उपनिषदातला पहिला देव तुम्ही आहात, तो देवाला पूर्ण करावा लागतो. मासाहेब जिजाऊंनी काय ध्येय ठेवलं होतं? मासाहेब जिजाऊंनी 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार संध्याकाळी 8 वाजता ज्यावेळी अलौकिक पुत्राला जन्म दिला, त्यावेळी 15 मिनिटात स्वतःला सावरलं आणि शब्द उच्चारला, राजे. राजा होता का हो? सामान्य सरदार पुत्र होता. शब्द उच्चारला राजे आणि प्रतिज्ञा केली, या पुत्राला मी गजपती, गणपती, दळपती, भूपती, अश्वपती, पुरंदर झालेला पाहिन, चक्रवर्ती सम्राट झालेला पाहिन. आपल्या पुत्राला राजा होण्याचा संकल्प मासाहेब जिजाऊंनी सोडला. नीट ऐका माझ्या बांधवांनो, छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनामध्ये एकच सोहळा झाला. त्यांची लग्न झाली 8, पण सोहळा एकच झाला. तो सोहळा म्हणजे राज्याभिषेक सोहळा. का केला? 6 जून 1674 रायगडावर, कारण आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून तो सोहळा झाला. रायगड बांधायला 50,000 होऊन खर्च आला, पण शिवाजीराजांनी राज्याभिषेकाला जो खर्च केला त्याचा आकडा उपलब्ध आहे, तो 1,42,00,000 होऊन खर्च केला. किती रायगड बांधून तयार झाले असते जरा कल्पना करा. हे एकच का केलं? कारण आईचं स्वप्न पूर्ण केलं. माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या बांधवांनो, या लेकरांचे वाढदिवस तुम्ही साजरे करताय ना, 12 कुणी मला इथं सांगेल बसलेल्यापैकी केक का कापायचा? कोणाला माहिती आहे इथल्याला? वाढदिवसाला केक का कापायचा माहिती आहे का? नाही माहिती. मेणबत्ती का विजवायची माहिती आहे का? नाही माहिती. केक कापल्यावर खायचा आहे का तोंडाला लावायचा आहे माहिती आहे का? नाही माहिती. पुढे ऐका, पुण्यामध्ये एका प्रख्यात कॉलेजवर माझं व्याख्यान झालं. 4-5 हजार मुलं ऐकायला होती. मी व्यायामावर आणि निर्व्यसनी मुलं राहावी त्याच्यावर बरंचसं बोललो. नंतर माझ्या सह्या घेत होते मुलं आणि मुली कॉलेजचे सगळ्या. ह्या मुलांना मी सांगितलं
की तुमचं शरीर बलदंड असलं पाहिजे, तुमच्या बाहुबलाच्या जोरावर पुढचं काळ टिकणार आहे. तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे, गडकोट किल्ल्यावर आलं पाहिजे. शहरातली पोरं होती म्हणून बोलत होतो, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्यात बहुतांशी पैलवान आहेत. ही मुलं बाजूला गेली आणि 4-5 मुली माझ्याकडे आल्या, सर आम्हाला वैयक्तिक तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावेळी त्या मुलीला म्हणलं बोला, नाही म्हणले बाजूला आहे, मला बोलायचं. त्या कॉलेजच्या मुलीला विचारलं काय विचारायचं विचारा. त्यावेळी त्यांनी सांगितलं सर तुम्ही व्यसनावर मुलांच्या बाबतीत बोलला, आमच्या कॉलेजमधल्या 70% मुलीच दारू पित आहेत. मला शॉकच बसला. मी आज पोरांच्या बाबतीत बोलत होतो, पोरी म्हणल्या आमच्यातल्या 70% पोरी दारू पित आहेत. प्रश्न पडला मला, माझ्या माता भगिनींना. मला न राहून त्या मुलीला विचारलं तुम्ही कोणकोणत्या गावातल्या, त्यांनी सगळी खेड्यातली नावं सांगितली. आम्ही इकडून इकडे शिकायला आलोय. अरे वारकरी संप्रदायाची आपली घरं, मूळ जहागिरीतली माणसं आपण, मालोजीराजांच्या, शहाजीराजांच्या, शिवाजीराजांच्या. तुम्ही पोरीनं दारू कशा प्यायला लागला, सुरुवात कुठं झाली? त्यावेळी पोरींनी सांगितलं डॉक्टर साहेब वाढदिवसादिवशी थम्सअप मध्ये टाकून आम्हाला पहिल्यांदा दारू दिली. आपल्याकडं मुलाचं औक्षण करतात आणि औक्षण करताना जर निरंजन विजलं तर अपशकुन समजला जातो. लक्षात ठेवा. आपण काय करतोय, मेणबत्ती विजवतोय, अपशकुन असतो आपल्यात तो. आणि आशीर्वाद काय देतो आपण, आयुष्यमान भव. ऐका, कुणाच्याही पाया पडलं तर आपला आशीर्वाद आहे आयुष्यमान भव. जेवढा काळ आपण जिवंत असतो ते आपलं वय असतं, आणि जेवढा काळ आपण लोकांच्या लक्षात राहतो ते आपलं आयुष्य असतं. वय आपल्या हातात नाही, आपण कधी मरणार आहे आपल्या हातात नाही, पण आयुष्य मात्र आपल्या हातात असतं, लोकांच्या लक्षात राहणार. मुक्ताबाईचं वय 12 वर्ष, ज्ञानदेवांचं वय 22 वर्ष, आद्यगुरु शंकराचार्य 32 वर्ष, संभाजीराजे 32 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, तुकोबाराय 42 वर्ष, राजे उमाजी 42 वर्ष, छत्रपती शिवाजीराजे 50 वर्ष, नाथ महाराज 52 वर्ष. ही यांची वय आहेत. पण यांचं आयुष्य किती आहे? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचं आयुष्य आहे. म्हणून त्यांच्या नावापुढे आपण कैलासवासी शब्द लिहित नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे वाढलं पाहिजे असा आशीर्वाद आहे. ही वय आहेत ना बारकी, 4थी पर्यंत चॉकलेटवर वाढदिवस होतात, 4थी ते 10वी पर्यंत केक कापून, आता यांचे केक कापायला लागला तुम्ही, केक कापून वाढदिवस होतात. 12वीच्या पुढं वडापाव पाव भाजीवर 12वी पर्यंत वाढदिवस होतात. पण 12वीचा पुढचा वाढदिवस 100% दारूनं होतो. लक्षात ठेवा. त्यामुळे शिवाजीराजांचा अनुकरण आपल्याला करायचं असेल तर पहिल्यांदा घरातले वाढदिवस बंद करा, कारण तो आमचा नाहीच, इंग्रजांनी सुरू केलेला होता. कारण त्यांच्यात सण नव्हते, इंग्रजांनी सुरू केला होता आणि इंग्रज घरात वाढदिवस करत होते. आपली रस्त्यावर आली, रस्त्यावर केक कापायला लागली आपली, आणि त्यातच पोरं दारू प्यायला लागली. लक्षात ठेवा. तुमच्या समोर मी उभा आहे. आज माझ्याकडे जी काही डाटा येतोय त्यातली 70% मुलं व्यसनाच्या बाउंड्रीवर आहेत कॉलेजमधली. 70%. कल्पना करा, 4-4, 5-5 पोरं होती पहिली माणसांना. एक गावाला सोडला, एक देवाला सोडला, एक राजकारणाला सोडला. शेंडफळ तरी सांभाळेल अशी आशा होती. आता एकुलती एक लेकर आहे, ते एक जर वाया गेलं ना तर मागं सांभाळायला, काडी लावायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ते एकाला नीट घडवायसाठी शिवचरित्र आपल्याला कळालं पाहिजे. शिवाजीराजांच्या जीवनात एकच सोहळा झाला, तो फक्त सोहळा झाला राज्याभिषेकाचा. अरे एखादा मुलगा 10वीला पहिला आला, मुलगी 12वीला पहिली आली, तिचा सोहळा करा. एखादा हिंद केसरी महाराष्ट्र चॅम्पियन होऊन आला, खेळामध्ये चमकला, एमपीएससीला युपीएससीला चमकला, सिलेक्ट झाला, अख्खं गाव जमून जातीभेदाच्या भिंती तोडून त्या लेकराचा सोहळा करा. ही खरी आपली संस्कृती आहे, हे विसरू नका. त्याच्यासाठी ही चरित्र महापुरुषांची आपल्या डोळ्यापुढे असावीत. शिवाजीराजांच्या पुढे ध्येय ठेवलं मासाहेब जिजाऊंनी, चक्रवर्ती सम्राट होण्याचं. आणि राजे शहाजींनी ध्येय ठेवलं वर्धेष्णू विश्ववंदिता. याचा अर्थ संपूर्ण विश्वानी तुला वंदन करावं असं तुझं आयुष्य घडलं पाहिजे, हे बापांनी ध्येय ठेवलं. आज आमच्या पोरांच्या पुढे आम्ही ध्येय काय ठेवतोय, तुला चांगली नोकरी लागली पाहिजे, तू अधिकारी झाला पाहिजे, तू पुढारी झाला पाहिजे. ही ध्येय नाहीत माझ्या बांधवांनो, ही गुलामगिरी आहे. मासाहेब जिजाऊंनी, शहाजीराजे जहागीरदार होते, नोकर होते, परंतु शिवाजीराजांना गुलाम किंवा नोकरी करू दिली नाही. नोकरीच्या विरोधात लढलेली
महाराष्ट्रातली पहिली आई आहे माँसाहेब जिजाऊ, म्हणून राजे घडले, लक्षात ठेवा. कारण त्याच्या आधीचा आणि नंतरचा काळ सुद्धा सगळा गुलामगिरीतला आहे आपला. त्यावेळी शिवाजीराजांनी पहिल्यांदा ज्यावेळेला स्वराज्याचा संकल्प केला, वयाच्या 16व्या वर्षी रायरीच्या किल्ल्यावर जाऊन पहा, ज्यावेळी करंगळी कापून शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक केला आणि प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा काय प्रतिज्ञा केली माहितीये? काय प्रतिज्ञा केली? रायरेश्वरावर आपण शिवाजीराजे गड उतरतानाचे फोटो आपल्या दरवाजावर आपल्या घरात लावतोय, भेट देतोय. आपण आपल्या घरामध्ये सिंहासनावर बसलेले शिवाजीराजांचे फोटो दाखवतोय. आपण शिवाजीराजांचे फोटो घोड्यावर तलवार घेऊन लढायला निघालेले आपल्या घरामध्ये आहेत. पण माझी इच्छा अशी आहे, जर ह्या लहान मुलांच्या पुढे किंवा 12वी कॉलेजच्या मुलांच्या पुढे शिवाजीराजांचा आदर्श ठेवायचा असेल तर शिवाजीराजांची ती प्रतिमा आपल्या घरात पाहिजे. कोणती? की वयाच्या 16व्या वर्षी करंगळी कापून प्रतिज्ञा केलेली आहे. साधा संकल्प नाही येतो, ते शब्द होते शिवाजीराजांचे. 5च माणसं बरोबर होती फक्त. शब्द काय होते शिवाजीराजांचे? हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, हे स्वराज्य अवघी यांचे, सर्व जातीपातीने ते रक्षावे. आणि 18 पगड जात शिवाजीराजांच्या बरोबर स्वराज्याचा मावळा म्हणून आली. मावळा या शब्दाचा अर्थ आपल्याकडे मामा म्हणतात, कारण मावळण आत्याला म्हणतो आपण. मावळा शब्द म्हणजे मामा, आणि मामा सर्वांचा लाडका असतो. मामा सगळ्यांचं सुरक्षा कवच असतं. म्हणून या जगाच्या इतिहासामध्ये सैनिकाला मावळा हा शब्द देणारा या जगातला एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजीराजा. याच्या आधी पण नाही आणि नंतर पण नाही, लक्षात ठेवा. 18 पगड जातीची माणसं शिवाजी राजांच्या बरोबर मरायला तयार का झाली? का झाली याचा विचार एकदा करा. अरे या वर्षी गावात पैसे वाटून आपण निवडून आलो आणि आपल्यापेक्षा जास्त पैसे देणारा दुसरा तयार झाला तर माणसं आपलं वाटलेलं विसरत येते. 10 कामं करा तुम्ही, 10 कामं. या चुलत्या पुतण्याच्या लढाई महाराष्ट्राला भारताला नवीन नाहीत. पुतण्यानं चुलत्याला मारून टाकलेली उदाहरणं आहेत इतिहासात. चुलत्यानं पुतण्याला मारून टाकलेली पण उदाहरणं आहेत. मी इथलं नाही बोलत, तुम्ही इकडचं ऐकताय. मी दिल्लीचं बोलतोय, दिल्लीचं. अल्लाउद्दीन खिलजी जो आला होता त्याचा चुलता जलालुद्दीन खिलजी दिल्लीचा शहनशाह होता. त्याला खलास करून तो अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीच्या तख्तावर बसला. पेशवाईमध्ये राघोबा दादांनी नारायणराव पेशव्याच्या लहान मुलाच्या पेशव्याचा खून केला, चुलत्यानं पुतण्या मारला. त्यामुळे हे राजकारणात घडतच आलं, याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बाप असून सुद्धा आपल्या पोराची गॅरंटी नव्हती. कारण शहाजहानला कैदेत टाकून औरंगजेब राजा झाला. दिल्लीच्या गादीवर 35 सुलतानांनी राज्य केलं, त्यातल्या 19 सुलतानांची हत्या त्यांच्या पोरांनी आणि भावांनी केलेली आहे. हा इतिहास आहे भारताचा. शिवाजीराजांच्या बरोबर 18 पगड जातीची माणसं मरायला तयार का झाली? मराठा समाज ज्यावेळी शिवाजीराजांची जयंती साजरी करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, रामाजी पांगेरा ही मराठा समाजाची माणसं कामाला आली. मोरारजीबाजी देशपांडे हे ब्राह्मण कामाला आले. पण खुद्द शिवाजीराजांचा जीव वाचवण्यासाठी ज्या 2 माणसांनी आपला स्वतःचा जीव दिला, ते दोन्हीच्या दोन्ही माणसं मराठा नाहीत. माहिती आहे तुम्हाला? त्यातला पहिला माणूस 100% माहित होता आपण मरणार आहे, तरी सुद्धा पन्हाळ्यावरून सुटून जात असताना मसाईच्या पठारावर शिवा काशीद न्हावी समाजाचा माणूस मरणार आहे 100% माहित असताना पालखीत बसला. गजापूरच्या खिंडीत ज्या वेळेला शिवाजी महाराज पळत आले, 15 तास पळत होते, अन्न पाणी खाल्लं नव्हतं. दरवर्षी आम्ही पावनखिंडीची वारी करायला जातो. 150-150 200 मुले आणि मुलं माणसं माझ्या बरोबर येतात. आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वद्य प्रतिपदेला शिवाजी महाराज पळालेले आहेत. तारखेनुसार 13 जुलै 1660 आणि 14 जुलैला पोहोचलेले आहेत. 1660 त्या तारखेला किंवा त्या तिथीला मी मुलं घेऊन जातो. 15 तासात पावनखिंड, आज डांबरीनं गेलो तर पावनखिंड ते पन्हाळगड 60 किलोमीटर अंतर आहे. पन्हाळा ते विशाळगड 12 किलोमीटर अंतर आहे. याचा अर्थ सगळं अंतर आहे 72 किलोमीटर. 600 पोरं
या 600 पोरांच्या दोन्ही हातामध्ये दांडपट्टे किंवा दोन्ही तलवारी, एका जवळ पण ढाल नव्हती, कारण आपल्या अंगावरचा वार अडवायचाच नाही, पुढचा कापायचा, एवढंच लक्षात होतं. शिवा काशीद हा न्हावी ज्या वेळेला पालखीत बसला, पालखी पकडली गेली आणि तेवढा वेळ मिळाला शिवाजीराजांना आणि शिवाजीराजे गजापूरच्या खिंडीमध्ये पोहोचले. दिवस उगवला, कारण रात्री 10 वाजता निघाले होते. दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर लक्षात आलं की पाठीमागून टापांचा आवाज येतोय. मराठा समाजांनी शिवाजीराजांसाठी बलिदान दिलेली स्वराज्यासाठी लक्षणं आहेत. आधी लगेन रायबाचं, आधी लगेन कोंडाण्याचं, मग रायबाचं, तानाजी सर्वांना माहित आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवा काशीदाला ज्यावेळी पकडलं गेलं त्यावेळी शिवा काशीदाला बोलत असताना सगळ्या अटी शिवा काशीद मान्य करत चालला. त्यावेळेला ज्यानं पकडलं होतं तो सिद्धी जोहरला शंका आली, कारण शिवाजीराजे इतक्या सहजासहजी सगळं मान्य करणार नाही. त्याच वेळी अफजल खानाचा पोरगा आला फाजल खान आणि ताडकन उठला, म्हणलं आपल्या बरोबर दगा झालाय, आपल्या बरोबर दगा झालाय, हा शिवाजी नाही, मी शिवाजी पाहिलाय. कारण शिवाजीच्या डोक्यावर एक जखम आहे की ह्याचा जिरटोप उडवला तर जखम नव्हती. त्याला धरला दोन्ही बाजूने, शिवा काशीदला असा उठवला आणि सिद्धी जोहर चिडून उठला आणि त्यानं दोन्ही तलवारी अशा नंग्या या शिवा नाव्याच्या छातीला लावल्या आणि छातीला लावून विचारलं, सांग कोण आहे तुला, तू कोण आहे सांग. त्यानं सांगितलं, मी शिवाजी आहे. कोण आहे सांग, तू शिवाजी आहे. तू कोण आहे सांग, शिवाजी आहे. म्हणताना त्यानं खास कन तलवारी खुपसल्या. खुपसल्यानंतर तो जो तंबू होता ना, त्या तंबूचा एक खांब समोर होता. दोन्ही तलवारीचं उपसून काढले की रक्ताचा धबधबा चालू झाला. शिवा काशीदांना भोळ आली आणि शिवा काशीदांना लक्षात आलं की आपण आता 100% मरणार आहोत. तर मरताना सुद्धा खाली पालतं पडून न मरता शिवा काशीदानं शब्द उच्चारले होते, राजे, न्हावी म्हणून जरी जन्माला आलो, न्हावी म्हणून जरी जन्माला आलो तर मरताना मी शिवाजी राजा म्हणून मरतोय, खाली मान घालून मरणार नाही. धक्का दिला खांबाला आणि वर पाठ केला, असं पाठीवर पडला आणि वर तोंड करून सूर्याकडे पाहत सूर्यमंडळ भेटून गेला. काय उपकार त्या शिवा न्हाव्याचे लक्षात ठेवा. त्या माणसानं जर हे बलिदान दिलं नसतं तर आज तुमच्या कुणाच्याच कपाळाला कुंकू राहिलं नसतं, गळ्यात मंगळसूत्र राहिलं नसतं आणि त्याचबरोबर आपल्या मंदिराला कळस आणि दारात तुळस सुद्धा राहिली नसती. एक माणूस 100% मरणार आहे म्हणून माहीत असताना सुद्धा मरायला तयार झाला. त्याचं ऋण शिवजयंती करत वेळेला पुन्हा 3000ची फौज घेऊन सिद्धी जोहरचा जावाई निघाला, सिद्धी मसूद. त्यावेळेला सिद्धी मसूदाला लक्षात आलं की गजापूरच्या खिंडीच्या जवळपास आहेत. वेग वाढवला, 1000चं घोडदळ, 2000चं पायदळ घेऊन निघालं. कधीतरी तुम्ही फिरायला जाताना एकदा पावन खिंडीमध्ये जाऊन पहा, ती खिंड पहा, 3 परूस उंचीची ती खिंड आहे. आणि ते सैन्य ज्यावेळी आलं त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुखांची 20 आणि 22 वर्षाची वयाची 300 पोरं म्हणली, राजे तुम्ही गडावर जा आणि तोफांचा आवाज करा. तोफांचा आवाज झाला की आम्ही पसार होतो. जोपर्यंत तोफ वाजणार नाही तोपर्यंत एकाही गनिमाला आम्ही पुढे पाऊल टाकू देणार नाही. शिवाजी राजांनी बाजीप्रभू देशपांडेकडे तरण्या बांड पोरांकडे पाहिलं आणि राजे तिथून पुढे 12 किलोमीटरच्या विशाळगडाकडे निघाले. सिद्धी मसूद पोहोचला. वरून दोन्ही हातात दांडपट्टे, भाले, बरचे, त्याच्याबरोबर धनुष्यबाण, या पद्धतीने लढाई सुरू झाली. 6 तास झालं तरी तिकडून तोफेचा आवाज येईना, कारण विशाळगडाला सुद्धा 1500 लोकांचा वेढा पडला होता आणि 1500 लोकांच्या वेड्यामध्ये शिवाजीराजांना सुद्धा 6 तास लढाई करून वेढा फोडावा लागला. आणि वेढा फोडून शिवाजीराजे ज्यावेळी वरती गेले त्यावेळी तोफ वाजवली. त्याच्यापूर्वी ही जी लढणारी पोरं होती ना, 22 वर्षाची बांदल देशमुखांची, यांच्या अंगावर एवढ्या जखमा झाल्या होत्या की रक्तानं ते सगळे माखून गेले होते. गुलमोहराचं झाड उन्हाळ्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये सगळा पाला गळून फक्त फुलं जशी लालबुंद झाडाला दिसावीत असे लालबुंद शरीर प्रत्येकाचं झालं होतं. तर ठासणीच्या बंदुकीतनं एक बंदुकीचा गोळा लागला, ठासणीच्या बंदुकीचा बाजीप्रभू देशपांडेच्या छातीला बोगदा पडला आणि दोन्ही हातात दांडपट्टे असताना बाजीप्रभू असे भोळ होऊन खाली पडले. खाली पडल्यानंतर थोड्या वेळाने डोळे उघडले आणि लढणाऱ्या पोरांना विचारलं, लढणाऱ्या, अरे माझा राजा पोहोचला का, तोफ वाजली का रे?
पोरं म्हणाली अजून तोप वाजली नाही. बाजीप्रभू देशपांडे उठून उभा राहिले आणि म्हणाले, अरे माझा राजा अजून पोहोचला नाही तोपर्यंत बाजी मरतोच कसा. त्यावेळेला खुद्द बाजीप्रभू पुन्हा उठले, रक्त वाहत असताना लढायला चालू केलं. तुम्ही पन्हाळगडावर जाऊन पहा, बाजीच्या हातात 2 दांडपट्टे आहेत. एक दांडपट्टा वर वार उगरलेला आहे आणि दुसरा दांडपट्टा हातात आडवा फिरलेला आहे. अशा अवस्थेत वर दांडपट्टा असताना तोफेचा आवाज झाला आणि पुढून तलवारीनं वार करणारा माणूस समोर येत असताना त्याची गर्दन मारायची होती. वार झाला, बाजीप्रभूला आनंद झाला आणि बाजीप्रभू कडाडले, अरे माझा राजा पोहोचला, माझा राजा पोहोचला. आणि त्या तलवारीचा वार वरमी बसला, वरून बेंबीपर्यंत उभा चिरत बाजीचं शरीर आलं. एकटे बाजीप्रभू नाही पडले माझ्या बांधवांनो, माता भगिनींनो. हे 300 बांदलांच्या पोरापैकी एक पोरग सुद्धा जिवंत राहिलं नाही. केवळ शिवाजीराजे पोचल्याची तोप वाजेपर्यंत यांनी जीव धरला होता. 300च्या 300 माणसांनी त्या पावनखिंडीत जीव सोडलाय. आज सुद्धा जाऊन बघा, सुदैवानं तिथली माती लाल आहे. त्या मातीला या बांदल देशमुखांच्या तरण्या बांड पोरांचं रक्त मिसळलेलं आहे. आज देवघरावरती आपण पूजा करतो ना, कधीतरी त्या मातीची पूजा करायला शिका. कुलदैवताला जसे आपण खंडोबाला जातो, ज्योतिबाला जातो, सिद्धनाथाला जातो, तसं माझ्या बांधवांनो कधीतरी एकदा रायगडाला जावा, कधीतरी एकदा शिवनेरीला जावा, कधी राजगडाला जावा, कधी पावनखिंडीत जावा, कधी शिवा काशीदाच्या पन्हाळगडावरच्या समाधीला नतमस्तक व्हा. कारण हे सगळं त्यांच्यामुळं आपल्यापर्यंत पोहोचलंय. म्हणून आवर्जून ते पाहायला शिका, अनुभवायला शिका आणि आपल्या लेकरांना आपली ओळख करून द्या. या वाढदिवसाच्या या फेऱ्यामध्ये डीजे डॉल्बीवर नाच करणाऱ्या पोरांच्या पेक्षा, मोबाईलमध्ये अडकलेल्या पोरांच्या पेक्षा खऱ्या अर्थानं तुमच्या लेकरांना जाग करायच्या आणि जागवायच्या जागा त्या आहेत माझ्या बांधवांनो. तिथपर्यंत घेऊन जावा. हे शिवाजीराजांच्यासाठी ज्यांनी प्राण दिले ते दोन्ही माणसं मराठा समाजाची नाहीत. एक शिवा काशीद न्हावी समाजाचा आणि बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण समाजाचे. शिवाजीराजांनी हे करत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर स्त्रियांना पेन्शन देणारा जगातला पहिला राजा शिवाजीराजा. युरोपमध्ये सुद्धा ती नव्हती. ही जी पोरं मारली गेली होती सिद्धी जोहरच्या वेड्यातनं सुटून आल्यानंतर, शिवाजीराजे स्वतः, बाजीप्रभू देशपांडेचं गाव सिंध होतं, त्यांना 8 मुलं होती. त्या 8च्या मुलांना नोकरी दिली. आणि एक दीपाऊ बांदल नावाची बांदलांची स्त्री होती, ती ज्येष्ठ स्त्री होती, तिच्याकडे गेले आणि हे 300 पोरांची घरं विचारली. प्रत्येकाच्या घरी शिवाजीराजे गेले. ज्यांच्यातली पोरं सैन्यात घेण्यासारखी होती त्यांना सैन्यात घेतलं आणि ज्यांच्या घरी पुढं काम करायला कोणी शिल्लकच नाही अशा मुलांसाठी लहान मुलांना बाल प्रवेश सुरू केलं. म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला आणि त्याची जी पत्नी होती त्याला सैनिकाला जेवढा पगार होता त्याचा निम्मा पगार चालू केला. ही जगातली पहिली पेन्शन शिवाजीराजांनी सुरू केली. शिवाजीराजांचं धाडस सांगतो माझ्या बांधवांनो. या मुलांना जर शांत बसवलं तर तुम्हाला काहीतरी ऐकायला येईल. हे ऐकायच्या मानसिकतेतच नाही ती लेकर. शिवाजीराजांचं धाडस, एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बांधवांनो, शिवचरित्र एवढं मोठं आहे की मी राजाची गडी जी आहे इंदापूरची, त्या गडीवर शिवसप्ताह घेतला होता. 7 दिवस शिवचरित्र सांगितलं होतं. 7 दिवस रोज 2 तास मी शिवचरित्र सांगत होतो, तरी फक्त 50% सांगून झालं होतं. एवढं शिवचरित्र मोठं आहे. तुम्हाला 1 ते सव्वा तासामध्ये मला जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं धावता आढावा घेत मी तुमच्या पुढे चाललोय. शिवाजीराजांसाठी ज्यांनी त्याग केला त्या त्यागाची 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. पण शिवाजीराजांसाठी माणसं मरायला तयार का झाली हे ऐका. याचं कारण ऐका. कारण शिवाजीराजांनी स्वराज्य निर्मिती करत असताना स्वतःच्या दुःखाला कधी चोळत बसले नाहीत, रडत बसले नाहीत. अफजल खान फाडला 10 नोव्हेंबर 1659, 10 नोव्हेंबर 1659 आणि त्याच्या फक्त 2 महिने अगोदर 5 सप्टेंबर 1659 सईबाई साहेबांचं निधन झालंय. 2 महिने अगोदर आपली ज्येष्ठ राणी संभाजीराजांची आई गेली. शिवाजीराजांना त्यांना चितेला अग्नी द्यायला सुद्धा जाता आलं नाही. त्यांचा 3रा किंवा दशक्रिया विधी किंवा कर्मकांड जो गोडाचं 13वा 12वा काहीही करता आला नाही. आपली पत्नी गेल्यानंतर सुद्धा डोक्याला टॉवेल किंवा पांढरं कापड बांधून राजा आपला सुतक आहे म्हणून घरात बसला नाही.
आपलं दुःख बाजूला ठेवून केवळ या रयतेसाठी शिवाजी राजा रणांगणात उतरला. हे 18 पगड जातीनं पाहिलं. तुम्ही दुसऱ्यासाठी फक्त जगायला सुरुवात करा, जग तुमच्यासाठी मरायला तयार होतं. हे शिवाजी महाराजांच्या जीवनाचं सूत्र आहे. आपण आपल्या स्वतःसाठी सोडून जगतच नाही, त्यामुळे साधं मत मागितलं तरी माणसं आपल्याला द्यायला तयार होत नाहीत. जीव द्यायला कशी काय तयार झाली? जीव द्यायला कारण स्वतःच शिवाजीराजांनी स्वार्थ कधीच दाखवला नाही. सर्वच्या सर्व जीवन अर्पण केलं रयतेसाठी आणि स्वराज्यासाठी. नुसतं जीवन नाही अर्पण केलं माझ्या बांधवांनो. काय त्याग केला शिवाजीराजांनी. वयाच्या 12व्या वर्षी ज्यावेळी शिवाजीराजे पुण्यात आले आणि मासाहेब जिजाऊ आले, एक स्त्री म्हणून ऐका माझ्या माता भगिनींनो, संध्याकाळी 7 वाजता घरी येणारा आपला पती 9 वाजेपर्यंत जर नाही आला तर तुम्ही किमान 2-3 वेळा फोन करताय, अजून कशी आला नाही. ती लेकरं फोन करतात, पप्पा कुठं आहे, का घरी आला नाही. मासाहेब जिजाऊ आणि शिवाजीराजे ज्या वेळेला राजगडावर आले, पुण्यात आले सुरुवातीला, नंतर बांधल्यावर राजगडावर आले. त्या राजगडावर आल्यानंतर मासाहेब जिजाऊंनी आणि शिवाजीराजेंनी हे स्वराज्य निर्माण केलं. आणि त्यानंतर शहाजीराजे, मासाहेब जिजाऊ, शिवाजीराजेंची भेट किती वर्षांनी झाली कल्पना आहे का तुम्हाला? आपल्या नवऱ्याची भेट मासाहेब जिजाऊंची आणि शहाजीराजांची, शिवाजीराजांची आणि शहाजीराजांची बाप लेकाची भेट किती दिवसांनी झाली कल्पना आहे? 25 वर्षानंतर. आणि ती भेट झाली जेजुरीच्या किल्ल्यावर. आपल्या धर्माचा नियम असा होता, धर्माचा नियम की 25 वर्षांनी जर नवरा बायकोची भेट झाली, 25 वर्षांनी जर बाप लेकाची भेट झाली तर एकमेकाचं तोंड एक डायरेक्ट बघायचं नाही, सरळ बघायचं नाही. सोन्याच्या परातीमध्ये गाईचं तूप टाकायचं, कडाने समया लावायच्या आणि त्या समया लावून त्या तुपामध्ये एकमेकाचे चेहरे बघायचे आणि मग स्वतःला एकमेकाला चेहरे बघून भेटायचं. 25 वर्षानंतर जेजुरीच्या गडावर मल्हारी मार्तंडाच्या साक्षीनं या नवरा बायकोची बापलेकाची भेट झाली आहे. किती मोठा त्याग आहे, लक्षात ठेवा, किती मोठा त्याग आहे. मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांच्या पुढे एक शब्द उच्चारला होता, आज तुमच्या समोर सांगून जातो. रांजाच्या पाटलाला शिक्षा देत असताना एक वाक्य उच्चारलं, ते माझ्या हृदयाला भिडलं म्हणून तुम्हाला सांगतोय. ते वाक्य असं होतं, शुभा जगातली स्त्री आणि घरातलं धन कधीच कायद्यानं सुरक्षित राहणार नाही. ते सुरक्षित राहील तर ते बाहुबलाच्या जोरावर, सुरक्षित राहील तर बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावर. कायदा कडक करून ते राहणार नाही. आज 12वी FY ला आपल्या मुली पळवून नेणाऱ्या अनेक संघटना तयार झाल्या. आज सर्वात जास्त तरुण बांधवांनो लक्षात ठेवा, सर्वात जास्त धोका जर असेल तर तो स्त्रीला आहे. धन फारसं दुर्लभ म्हणजे धोक्यात नाही. हे सुरक्षित जर ठेवायचं असेल, हे सुरक्षित जर ठेवायचं असेल तर मासाहेब जिजाऊंचा आदर्श आहे का माझ्या माता भगिनींनो? विजयादशमीला, दसऱ्याला शस्त्र आणि शास्त्र या 2 गोष्टीची पूजा फक्त भारतातली महाराष्ट्रातली स्त्री करते. शस्त्र म्हणजे तुमच्या घरात विळा असू द्या, चाकू असू द्या, तलवार असू द्या, भाला असू द्या, कुदळ असू द्या, कुऱ्हाड असू द्या, त्याची एक पूजा आहे. आणि दुसरी पूजा ती चुकून सरस होत तशी नाही आहे. ती पूजा ती शास्त्राची म्हणजे धर्मग्रंथाची पूजा आहे. का? या मासाहेब जिजाऊंनी केलेल्या सुरुवाती आहेत ह्या. दिवाळीच्या दिवशी गडकोट किल्ले करतात ना ही पोरं, ती पहिला किल्ला दिवाळीच्या वेळेला मासाहेब जिजाऊंनी शिवनेरीवर शिवाजीराजांना करायला लावलाय. तो असे किल्ले तयार केले तर पुढे किल्ले घेशील, हे स्वप्न त्याला दाखवलंय त्या आईनं. पहिले किल्ले त्याला करायला लावले म्हणून आज आपली पोरं करतात दिवाळीत किल्ला. हे शिवाजीराजांच्या पुढं शस्त्र आणि शास्त्र का केलं लक्षात ठेवा. ज्या घरातलं पोरग तालमीत खेळतंय, ज्या घरातलं पोरग बलदंड व्यायाम करतंय, त्या घरातली स्त्री आजही सुरक्षित आहे. कारण त्या पैलवानाच्या घरातल्या मुलीकडं किंवा स्त्रीकडं वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत आजही कुणाची नाही, लक्षात ठेवा, आजही कुणाची नाही. म्हणून मी तालमीतल्या पोरांजवळ जाऊन पैलवानांच्या समोर सुद्धा व्याख्यान देतो, कारण माझ्या आवडीचा विषय तो आहे. बलदंड शरीर ही आमची काळाची गरज आहे. बलदंड शरीर ही स्त्रीच्या सुरक्षेचं कवच आहे आमच्या, हे लक्षात ठेवा. या गावातलं एक गाजलेलं पोरग जर असेल ना, गाजलेलं कुस्तीला, तर इथून 100 किलोमीटर अंतरावर इथली मुलगी कुठल्याही जाती धर्माची देऊ द्या, आणि तो जर महाराष्ट्रावर गाजलेला पैलवान असला ना तर तिथं
150 किलोमीटर 100 किलोमीटरवर तिला कोणी त्रास देऊ द्या, तिथं ती सांगते तो जो गोंदी गावातला गाजलेला पैलवान आहे ना, तो माझा मानलेला भाऊ आहे, गाडीभर पोरं आणून तुला तुडवून काढीन. 150 किलोमीटरवर ह्या पैलवानाचा दरारा चालतो, लक्षात ठेवा. पण पैलवान बावळट असता कामा नये. पैलवान जर बावळट असला तर गुंड म्हणून त्याचा कुणीही वापर करतो, लक्षात ठेवा. आणि बुद्धिमान माणूस निबळट असता कामा नये. म्हणून मासाहेब जिजाऊंनी शस्त्र, तलवार आणि शास्त्र एकत्र पुजलं. कारण जर तलवारीनं पोरग बलवान झालं आणि हातामध्ये जर त्याच्या तलवार असली आणि त्याला शास्त्र जर माहित नसलं, नीतिमत्ता, तर त्याची तलवार अत्याचाराने अन्याय करण्यासाठी वापरली जाईल. हे जगात कुठं पूजा नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आपला एकच मुलगा आहे ना, त्याला आचरणातला राम बनवला मासाहेब जिजाऊंनी. आपल्या 8 पत्न्याच्या व्यतिरिक्त एकही स्त्री त्या शिवाजीराजांच्या जीवनात नाही, दुसरी. आचरणातला राम बनवला. रांजेच्या पाटलाला शिक्षा दिली. आबाजी सोनदेवनं आणलेले कल्याणच्या सुभेदाराची सून 22 करून परत पाठवली. शिवाजीराजांच्या राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये 3च अत्याचार झाले. त्यातला पहिला रांजाचा, दुसरा सखोजी गायकवाडाने एक अत्याचार केला आणि तिसरा पदाजी शिवतरकरांनी एक अत्याचार केला. 3च. या तिघांना रांजेच्या पाटलाला चौरंग करून गावात टाकून दिला. चौरंग म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय कापून मधलं फक्त धड आणि मुंडकं शिल्लक ठेवून गाढवावर नेऊन चौकात फेकून दिलं. पण जहागीर चालू ठेवली. सखोजी गायकवाडाचे डोळे फोडले, तुरुंगात टाकला. पदाजी शिवतरकराचे डोळे फोडले, रायगडावर ठेवला. आणि एकच माणूस बलात्कार करून पळून गेला. स्वराज्यातून पळत जाऊन जावळीत लपला. चंद्रराव मोरेला पत्र लिहिलं, तो माझा गुन्हेगार आहे, त्याला पाठवा, तो बलात्कार करून पळालाय. चंद्रराव मोरेने नकार दिला. शिवाजीराजांनी चंद्रराव मोरेची जावळीत संपवली, मोऱ्याचं अख्खं खानदान संपवलं एका स्त्रीच्या बलात्कारासाठी. हा आचरणातला राम आहे. आपल्या पोराला परस्त्री, आपल्या पोराला परस्त्री आई वाटली पाहिजे, बहीण वाटली पाहिजे, हे लक्षात ठेवा. हा आचरणातला राम आहे. आज मोबाईल घेणारी 8वी 9वीतल्या पोरापासून पुढच्या 60 70 80 वर्षाच्या म्हातारापर्यंत जे मोबाईल बघतायत ना, हे कुठल्याच स्त्रीकडे पावित्र्यानं पाहत नाहीत, लक्षात ठेवा. हा माझा अनुभव आहे. या मोबाईल पासून आपली पोरं दूर करा. त्यांना चांगले विचार आणि चांगले संस्कार द्या. आणि कृतीतला कृष्ण बनवला. वृत्तीचा वारकरी, कृतीचा धारकरी. एका हातात तलवार म्हणजे बलदंड, शरीरात तलवारी चालत नाहीत. आणि कृतीचा धारकरी सांगतो माझ्या बांधवांनो, तरुण बांधवांनो, मी वयाच्या 10वीच्या वयात शिवचरित्र वाचलं आणि माझं जीवन बदललं. मला काय सूत्र सापडलं? तरुण बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. शिवाजीराजाने आयुष्यात काय काय मिळवलं ते सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान फाडला आणि 28 नोव्हेंबर 1659 शिवाजीराजे पन्हाळगडावर होते. मोजून 18 दिवसात शिवाजीराजेने 15 किल्ले घेतलेत. स्पीड बघा, 18 दिवसात 15 किल्ले. आज आपण ते 15 किल्ले 18 दिवसात सगळा किल्ला फिरून बघायचा म्हणलं तर ट्रेकिंग होत नाही. तिथं तुम्हाला कोणी तलवार उगारणार नाही. ट्रेकिंग होत नाही तिथं. फक्त ट्रेकिंग करून आपण, लढाई होत नाही, ट्रेकिंग आहे, जाऊन आपल्याला बघणं होत नाही. 15 दिवसात 18 किल्ले. ऐका, एक घर बांधलं आपण 10 बाय 10च्या खोल्याची, एक 4 खोल्या खाली, वरती 2-3 खोल्या. तर बांधकाम चालू असताना आपण येईल त्या पाहुण्याला घेऊन जातो आणि दाखवतो हे बेडरूम आहे. ते तेवढं फुटिंगच वर आलेलं असतं ना, एवढं कमरा एवढं. त्यावेळी दाखवतो हे बाथरूम आहे, हे हॉल आहे, हे किचन आहे, हे डायनिंग आहे, हे बेडरूम आहे. ते पाहुण्यालाही काही कळत नाही, कारण त्यात काय आकारच नसतो. ते नुसतं हा 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 करतात निघून जातं. शिवाजीराजांनी बांधकाम किती केलं ऐका. ज्याला गर्व आहे ना, लय ग मोठं घर बांधलंय पट्ट्यानी, असं ज्याला गर्व आहे ना, त्याला फक्त एका 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजीराजांनी बांधलेलं बांधकाम तुम्हाला सांगतो. 360 किल्ल्याचा मालक, त्यातले 111 किल्ले बांधले. 111. ते 111 किल्ल्यापैकी फक्त रायगड आहे का? फक्त रायगड आहे का? रायगडावर 350 इमारती बांधल्या. रायगडाची तटबंदी पहा. एवढं बांधकाम एका रायगडावर केलं. राजगड आहे का?
आज सुद्धा जरी गेला ना तर आज सुद्धा राजगडाचा नुसता घेर आहे ना, घेर, तो घेर सुद्धा 42 किलोमीटर आहे. 42 किलोमीटर. तुम्ही जे बांधकाम केलं ना, गर्व आहे ना आपल्याला. काय केलं शिवाजीराजांनी ते ऐका. तर राजगड 400 वर्षानंतर सुद्धा जगातला 1 नंबरचा किल्ला जगाने ठरवला. आम्ही नाही आमचा आहे म्हणून, जगाने ठरवला. तो वयाच्या 18व्या वर्षी बांधायला काढला होता, वयाच्या 18व्या वर्षी, आणि 14 वर्ष बांधकाम झालं त्याचं. पुणे जिल्ह्यामध्ये शिवाजीराजांचे 36 किल्ले आहेत. 50 वर्षापैकी 23 वर्ष आयुष्य शिवाजीराजे ज्या किल्ल्यावर राहिले तो राजगड आहे, तो राजगड. त्यामुळे एक दिवस तरी या महाराष्ट्रात जन्माला आलोय, हिंदू म्हणून जन्माला आलोय ना, तर एक दिवस तरी आपल्या लेकराला, आपल्याला स्वतःला राजगडाची माती आपल्या कपाळाला लावा. तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. बांधकाम ऐका माझ्या बांधवांनो. राजगडावर 3 माच्या आहेत. एक सुवेळा माची, दुसरी पद्मावती आणि तिसरी संजीवनी. एका इंजिनियरनं हिशोब केला आता की या माचीला बांधकाम करायला दगड किती लागला असेल. तर त्या माचीला बांधकाम करायला जो दगड लागलाय ना, त्या दगडाचं गणित निघालं 3.5 लाख टन. एका किल्ल्याच्या बांधकामाच्या माचीचा दगड आहे 3.5 लाख टन. असे किल्ले किती बांधले? 111. दुरुस्त केले 49 आणि जिंकले किती? 200. असे 350 किल्ले, 360 किल्ले शिवाजीराजांनी स्वतःच्या जीवनात मिळवले. बांधकाम शिवाजीराजांनी जे केलंय ना, त्याची तटबंदी एकाला एक नुसती जोडली ना, तर आज सुद्धा जगात सर्वात जास्त बांधकाम करणारा पुरुष म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड होईल शिवाजीराजांचा. हा माझा अभ्यास सांगतो. आणि दुसरं रेकॉर्ड, ज्यांची पूजा केली, निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्यामाता, मंदिरं, घाट, अन्नछत्र, बारवा आणि विहीर याची बांधकामं जेवढी केली ना, या बांधकामाचा नुसता हिशोब केला तर जगातली सर्वात जास्त बांधकाम करणारी स्त्री निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्यामाता ही ठरेल. शिवाजीराजांच्या जीवनातलं तुम्हाला बांधकाम सांगितलं. दुसरं तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो, आज या ठिकाणी इंदापूर तालुक्याचं युवा नेतृत्व, आदरणीय राजवर्धन पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. महाराष्ट्राच्या मातीवर आणि शिवसंस्कृतीवर प्रेम करणारी माणसं आपल्या नेतृत्वामध्ये असतील तर 100% आपला भविष्यकाळ उज्ज्वल असतो. याच्यासाठी ही उपस्थित झालेत. तुमच्यासाठी आवर्जून शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचा भाग कदाचित मागं राहिला होता, तो तुमच्यासाठीच राहिला होता, तो आवर्जून सांगतो. बांधकामाचं रेकॉर्ड सांगितलं शिवाजीराजांनी कमवलेलं. फक्त शिवाजीराजांचं स्पीड आहे का माझ्या बांधवांनो? पैसे किती मिळवले शिवाजीराजांनी? ज्यांना वाटतं ना आपण श्रीमंत आहोत त्यांनी नीट ऐकावं. पैसे किती मिळवले शिवाजीराजांनी? वयाच्या 12व्या वर्षी पुण्यात आले त्यावेळेला त्यांच्या खजिन्यातला आकडा आहे दादा, आत्ताच्या रुपयामध्ये जर कन्वर्ट केला तर तो 36,000 आहे. आणि 3 एप्रिल 1680ला ज्या वेळेला शिवाजीराजांनी रायगडावर देगा ठेवला त्यावेळी रायगडाच्या खजिन्यातला आकडा आहे 4 लाख कोटी रुपये. उत्पन्न पैसा किती मिळवला? शिवाजीराजांच्या स्वारीपैकी फक्त बुद्धीची एकच स्वारी आहे का? मी फक्त स्पीड सांगत चाललोय तुम्हाला. इथून राजगडापासून 300 मैल म्हणजे 400 किलोमीटर अंतरावर सुरत आहे. या सुरतेची लोकसंख्या त्या काळातली रेकॉर्डला आहे 2 लाख. सुरतेच्या घराची संख्या आहे त्या काळातली 7,000 घरं होती. शिवाजीराजांनी इथून फक्त 10,000 माणसं नेली. आणि आत्ताचं चाकण आहे ना, ते चाकण सोडलं की मोगलाई सुरू झाली होती. म्हणजे तिथून पुढे शिवाजीराजांचा एकही किल्ला नव्हता. चाकण ते राजगड अंतर बघितलं तर जास्तीत जास्त एक 70 किलोमीटर भरेल. तिथून पुढचं सगळं अंतर, पुढचं 330 किलोमीटर अंतर, हे सगळंच्या सगळं मोगलाईचं अंतर. त्यातनं हे 10,000 लोक बरोबर घेऊन गेले. आणि कल्पना करा तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? गोंदीची लोकसंख्या किती आहे इथली? 2,000. या 2,000 लोकसंख्येमध्ये तिथली लोकसंख्या किती सांगितली तुम्हाला? 2 लाख. 2 लाख लोकसंख्येच्या गावात शिवाजीराजांचं धाडस आहे का? 10,000 फक्त माणसं घेऊन गेले. आणि 10,000 घेऊन गेल्यानंतर 5 जानेवारी
1664 ते 9 जानेवारी 1664 अशी 6 दिवस सुरत फक्त 10,000 माणसांनी 2 लाख माणसं लुटली. कल्पना करा, तुमची संख्या 2,000 आहे आणि या गावात 10च माणसं आली आणि 10 माणसांनी गाव लुटायला चालू केलं तर 2,000 माणसांनी एक दगड मारला तरी 10 माणसं खलास होतील. लक्षात ठेवा, शिवाजीराजांनी हा पराक्रम केला की 2 लाख माणसं आलेली असताना सुद्धा 2 लाख माणसं त्या गावात असताना 10,000 सलग 4-5 दिवस सुरत लुटली आणि करोडो रुपयाचा महसूल गोळा करून आपल्या राजगडापर्यंत पोहोचवला. हे धाडस शिवाजीराजांचं आहे. वय किती मिळालं? फक्त 50. स्पीड आहे का? शिवाजीराजांनी मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाबरोबर ज्यावेळी तह केला त्यावेळी शिवाजीराजे पूर्ण झिरो झाले. ते शून्य, काही राहिलं नव्हतं. 12 किल्ले फक्त उरले होते. 12. तिची तारीख आहे तह झालेली, ती तारीख आहे 1664. आणि शिवाजीराजांचं एक पत्र आहे माझ्या बांधवांनो. आग्र्यावरून शिवाजी महाराज सुटून आले 1665ला. औरंगजेबाबरोबर तह केला. तह करून 5 वर्ष कोणतीच हालचाल नाही. आणि 1670 या सालापासून शिवाजीराजांनी गड घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला 1670ला फक्त 12 किल्ले होते. आणि 1677चं एक पत्र आहे शिवाजीराजांचं, ते वाचण्यात आलं. त्या पत्रात उल्लेख करतात महाराज की आज हजरतीस म्हणजे आपल्याकडं स्वतःकडं 360 किल्ले आहेत. वर्ष मोजा 1670 ते 1677, 8 वर्षामध्ये 12 किल्ले फक्त 360 मधनं वजा करा, किती किल्ले उरले? 348 किल्ले. एका किल्ल्याचं क्षेत्रफळ कमीत कमी 1,500 एकर आहे. असे किती? 348 किल्ले 7 वर्षामध्ये. आणि अंतर आहे का दादा? अंतर. शिवाजीराजांचा पहिला किल्ला या उत्तर भागातला तो साल्लेर मुल्लेर, आणि शेवटचा किल्ला मद्रास पासून 150 किलोमीटर अंतरावर जिंजीचा किल्ला. या 2 किल्ल्यामधलं अंतर जर बघितलं तर 2000 किलोमीटर. कर्तृत्वाचा भाग शिवाजीराजांच्या जीवनातला आहे का? काय कमावलं शिवाजीराजांनी? 8 वर्षामध्ये 350 किल्ले घेतले. 350 किल्ले. आज आपल्याला आपली एक पत्नी, 2 लेकरं, आपली गाडी, आपला ड्रायव्हर आणि मोबाईल आणि आपलं पोट भरून शिवाजीराजांनी घेतलेले किल्ले फक्त फिरून बघणं होईना, त्यांनी जिंकून घेतलेत. वय किती मिळालं? 50 वर्ष. 50 वर्षाच्या काळात शिवाजीराजे हे का करू शकले? मला एकच सूत्र सापडलं की शिवाजीराजांच्या जीवनातला पाठ टेकलेला वेळ तेवढा वाया गेलाय. जागेपणीचा प्रत्येक क्षण सत्कारणी लागलाय आणि स्वराज्याच्या कार्यासाठीच लागलाय. त्याच वेळेला हे शक्य झालं, अन्यथा होऊ शकलं नसतं. शिवाजीराजांच्या जीवनातलं जागतिक रेकॉर्ड पहिलं बांधकामाचं. शिवाजीराजांच्या जीवनातलं जागतिक रेकॉर्ड महाराष्ट्रापुरतं सुद्धा नाही. शिवाजीराजांच्या जीवनातलं जागतिक रेकॉर्ड दुसरं शिवाजी महाराजांनी मिळवलेल्या किल्ल्याचं रेकॉर्ड. शिवाजी महाराजांच्या जीवनातलं 3रं रेकॉर्ड. इतिहास वाचून पहा. शिवाजीराजांचं स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी या अकलूजमध्ये, या इंदापूरमध्ये महिलांना विकण्याचा बाजार भरत होता. तरुण मुलांना विकण्याचा, गुलामांचा बाजार भरत होता. चांगल्या घरातली मुलगी उचलून पळवून नेली जात होती, भर चौकात उभी केली जात होती आणि लिलाव बोलला जात होता. लिलाव, कोण कितीला विकत घेतोय सांगा. अशा पद्धतीनं मुलगी विकली जात होती, स्त्री विकली जात होती, तरुण विकले जात होते. याला गुलामांचा व्यापार म्हणतात. आणि यातनं सर्वात जास्त टॅक्स त्या राजाला मिळत होता. त्यामुळे कुठल्याच राजानं, औरंगजेबानं नाही बंद केला, आदिलशहानं नाही, कुतुबशहानं सुद्धा बंद केला नव्हता. पण शिवाजीराजांचं एक पत्र सापडलं दक्षिण दिग्विजय करत असताना डच लोकांच्या मध्ये, आणि डचांच्या कागदपत्रात उल्लेख आहे तिथला जो सरदार होता त्याच्यावर शिवाजीराजांनी हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर त्यानं त्याच्या राजाला पत्र लिहिलंय. ते पत्र उपलब्ध झालं. त्या पत्रात तो म्हणतो की शिवाजीराजांना असा हुकूम काढलाय की माझ्या राज्यामध्ये एकही मुलगी किंवा एकही स्त्री किंवा एकही तरुण मुलगा गुलाम म्हणून विकला जाणार नाही. हे जागतिक रेकॉर्ड आहे. कारण गुलामांच्या विक्रीवर बंदी करणारा या जगातला पहिला माणूस शिवाजीराजे आहे. अब्राहम लिंकन अध्यक्ष होईपर्यंत निग्रोचा व्यापार युरोप सुद्धा करत होता. काळ्याचा आणि पांढऱ्याचा जो वाद आहे ना,
पहिलं रेकॉर्ड अब्राहम लिंकनच्या नावावर नोंदलं गेलं, कारण आम्हाला इतिहास कधी पाहता आला नाही. अब्राहम लिंकनच्या आधी शिवाजीराजानं हा हुकूम काढला होता. हे जागतिक रेकॉर्ड आहे. शिवाजीराजांच्या जीवनातलं दुसरं एक जागतिक रेकॉर्ड, ज्यांना युगपुरुष म्हणतो आपण. हे दिवस 7 दिवसाचा आठवडा, महिना 30 दिवसाचा, वर्ष 365 दिवसाचं, ही जी कालगणना आहे ना, ही कालगणना ज्यांनी ज्यांनी सुरू केली त्यांना युगपुरुष म्हणतात. येशू ख्रिस्त जन्मल्यापासून इसवी सन सुरू झालं. आता जी तारीख 19 फेब्रुवारी ना, ते येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू झालेला कालगणना आहे. आपली कालगणना कोणती? पहिला युधिष्ठिर शक काढला. युधिष्ठिर म्हणजे पांडवांचा थोरला भाऊ. दुसरा विक्रम संवत्सर, ते पंचांगात बघा, त्यात उल्लेख आहे. तिसरा शालिवाहन शक, पैठणचे शालिवाहन शहानं सुरू केले. हे चैत्र ते फाल्गुन पर्यंतचे जे महिने आहेत ना, हे शालिवाहन शक आहे. आणि चौथा शिवाजीराजाने शिवराज्याभिषेक शक निर्माण केला आणि तो शक त्यानुसार कालगणना सुरू केली. म्हणून शिवाजीराजांना शक करते युगपुरुष शिवाजी महाराज म्हटलं जातं. जगातल्या कुठल्याही राजानं पुन्हा शक सुरू केला नाही. ते जागतिक रेकॉर्ड शिवाजीराजांच्या नावावर. एक शेवटचा मुद्दा, कारण तुम्हाला जेवण आहेत परत, त्यामुळे शेवटचीच एक 2-4 मिनिटाचे मुद्दे सांगतो. आपल्या पोराला कर्मकांडी बनवू नका. जाता जाता ऐका माझ्या माता भगिनीनो, आपल्या पोराला देवदेव करण्यात कर्मकांडी बनवू नका. तो लढला पाहिजे, तो लढता असला पाहिजे. शिवाजीराजांनी गरज असेल त्यावेळेला धर्माचे नियम मोडलेले आहेत. धर्म देवदेव करत बसलेले नाहीत. पहिला नियम मोडला शिवाजीराजांनी कुठला? शहाजीराजे वारल्यानंतर मासाहेब जिजाऊ सती निघाल्या होत्या, कारण त्यावेळेला नवरा मेल्यानंतर सती जाण्याची आमची प्रथा होती. धर्माचा नियम होता. शिवाजीराजांनी मासाहेब जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही, धर्माचा नियम मोडला. परिणाम काय झाला? 1700 साली ज्यावेळेला संभाजी महाराजांच्या आणि शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज मृत्यू पावले, त्यावेळेला वीरभद्रकाली ताराराणी सती गेल्या नाहीत. त्या सती गेल्या नाहीत म्हणून धनाजी आणि संतांजीच्या माध्यमातून 7च वर्षाच्या आत औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या भूमीत त्या गाडू शकल्या. 5 लाखाच्या फौजेचा पराभव करून या शिवाजीराजांनी धर्माचा नियम मोडल्याचा परिणाम आहे. दुसरा नियम शिवाजीराजांनी मोडला, ब्राह्मणाची हत्या करू नये. अफजल खानाचा वकील ज्यावेळी अंगावर तलवार घेऊन आला, त्यावेळी पहिली तलवार मस्तकावर घेतली, जिरे टोपावर. जिरे टोप पडला, जखम झाली, हात धरला आणि सांगितलं, देव बाप्पा तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणाची हत्या करू नये असा आमचा धर्म सांगतो, तुम्ही तलवार आवरा. पण ज्या वेळेला शिवाजीराजांच्यावर पुन्हा वार करायला तो पावित्र्य घेतला, त्यावेळी एका ठोक्यात त्याचे 2 तुकडे करून पृथ्वी तलावरला पहिला ब्राह्मण मारला. आणि शिवराज्याभिषेक होत असताना एक ब्राह्मण मारला म्हणून शिवाजीराजांना 150 ब्राह्मण मारल्याचं पातक तुझ्या मस्तकावर आहे, म्हणून शिवाजीराजांची सुवर्ण तुला करून तो पातक फेडायला लावलं. पण ते शिवाजीराजांनी तेवढे पैसे दिले, पण नियम मोडून ब्राह्मण मारला. तिसरा नियम, समुद्र ओलांडू नये हा नियम होता. शिवाजीराजांनी भारताचं पहिलं नौदल निर्माण केलं. 900 जहाजाचं नौदल होतं. कधी प्रसंग आला, कोकणात गेला तर चढावं लागत नाही. एकदा फक्त विजयदुर्ग बघा, गडाच्या पायथ्याला गाडी जातेच, कुठं चढावं लागत नाही. शिवाजीराजांची जलदुर्ग होतं, त्याची राजधानी आहे. दादा एक गोष्ट अशी तिथं बघायला मिळेल, माझ्या शिवभक्तांनो गोंदीतले ऐका. आज जे आपण शेततळी करतोय ना, शेततळी पाणी पुरावं म्हणून, शिवाजीराजांनी 350 वर्षापूर्वी त्या किल्ल्यावर विजयदुर्गावर 1 कोटी लिटर पाणी साठेल असं तळ बनवलंय, ज्याला आमचं एक थेंब पाणी नाही, जे वर्षभर पुरवतो. काय दूरदृष्टी होती हो, काय दूरदृष्टी होती. समुद्र ओलांडला आणि बसनूरची स्वारी नावेतून केली. तिसरा नियम. चौथा नियम असा होता की आपल्या धर्मातनं मुस्लिम करता येत होतं, पण मुस्लिम झालेला आपल्याला धर्मांतर करून हिंदूत घेता येत नव्हता. आज सुद्धा त्याला विरोध होतो. शिवाजीराजांचा मेहुणा बजाजी निंबाळकर मुस्लिम केला गेला आणि मुस्लिम केल्यानंतर शिवाजीराजांनी या धर्म मार्तंडाचा नियम मोडून त्याला पुन्हा हिंदू केला. हिंदू केल्यावर त्याला कोणी मुलगी देईना, कारण तो बाटलेला आहे. यानाच मराठा समाजाचं सगळ्यात वाटोळं केलं, लक्षात ठेवा. तो आमच्यात बसत नाही, त्याची आमची नाती लागत नाहीत, यांनी आमची वाट लागली. शिवाजीराजांनी तो बाटलेला, त्याला कोणी मुलगी देत नाही म्हणल्यावर स्वतःची मुलगी दिली सखुबाई महाजी निंबाळकरांना, आणि त्याला स्वायरा करून घेतला, नियम मोडून घेतला. नेताजी पालकर मुस्लिम झालेला पुन्हा हिंदू करून घेतला आणि नेताजी पालकरांची सुद्धा एक मुलगी केलेली आहे.
आणि तीच सखुबाई शिवाजीराजांची मुलगी आणि शिवाजीराजांचा जावाई यांची समाधी माळशिरसच्या पूर्वीला ओढ्यात आहे. कधी जाता येता बघायचं असेल तर बघा. चौथा नियम मोडला आणि एक पाचवा नियम शिवाजीराजांनी जो मोडला तो नियम असा होता की एकदा संन्यास घेतल्यावर पुन्हा गृहस्थ आश्रमात येता येत नाही. ज्ञानदेवांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, पुन्हा घरात आले, ही 4 मुलं झाली म्हणून त्यांना देहांताची शिक्षा दिली. राज्याभिषेक पूर्ण झाला आणि गागाभट्टांनी संन्यास घेतला. शिवाजीराजांना कळालं की गागाभट्टांनी संन्यास घेतला. त्यावेळी शिवाजीराजांनी त्यांना बोलवलं आणि आद्यगुरु शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यामध्ये अद्वैत सिद्धांताचा काय बुद्धी होती शिवाजीराजांची बघा, त्याच्यावर जी चर्चा झाली त्याचा एक ग्रंथ तयार करा असं म्हणून सांगितलं आणि त्यांना गृहस्थाश्रमात आणलं आणि त्यांनी ग्रंथ तयार केला आणि त्याला नाव दिवं शिवारको दया नावाचा ग्रंथ लिहून घेतला. याचा अर्थ संन्याशाला सुद्धा पुन्हा गृहस्थाश्रमात आणला. त्यामुळे तो संदेश आपल्यासाठी असा आहे माझ्या बांधवांनो की ज्या वेळेला धर्माचा नियम आपल्या समाज हिताच्या आड येतोय, ज्या वेळेला धर्माचा नियम आपल्या राष्ट्राच्या आड येतोय तर तो मोडला पाहिजे आणि धर्म दुरुस्त केला पाहिजे हे सांगणारा पृथ्वीवरला एकमेव माणूस म्हणजे छत्रपती शिवाजीराजा. संपलं माझं व्याख्यान. जाता जाता दोन मिनिट बसा. जाता जाता तुमच्या पुढे एक दान मागून जातोय, ते दान माझ्या पत्रात टाकायचे तुम्ही सगळ्यांनी. काळजी करू नका, मी तुम्हाला पैसे मागणार नाही. ते दान फक्त टाका आणि माझं चिंतन संपवतो. आज तुमच्या समोर उभा राहिलेला हा देह आहे ना, सर्व जाती धर्माच्या 4000 तरुण विद्वांचा भाऊ आहे. माझ्या सगळ्या बहिणी दादा 30 वर्षाच्या आतल्या आहेत, त्यांना लहान लहान मुलं आहेत आणि या 4000 माझ्या बहिणींचा पती 90% यातले फक्त व्यसनानं गेलेले आहेत, फक्त व्यसनानं गेलेले आहेत. असेल तुम्हाला कोणतं व्यसन माझ्या बांधवांनो तर आज विनंती करतो, शिवजयंती साजरी करतो, याच्यासारखा शुभ मुहूर्त नाही. 90% माझ्या बहिणी जर व्यसनानं गेल्या असतील तर मला तुम्हाला हे दान आज मागायचंय की शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये 2,65,000 मावळ्यापैकी एकाही मावळ्याला व्यसन नव्हतं. शिवाजीराजांना कोणतंच व्यसन नव्हतं. असेल तुम्हाला कोणतं व्यसन तर ऐका. इथं बसलेल्या माझ्या कोणत्याच भगिनीला दारू बियरचा वास आवडत नाही. विचार घर गेल्यावर नाही आवडत. इथं बसलेल्या माझ्या कोणत्याच बहिणीला गोवा मावा तंबाखू आणि गांजा सिगारेटचा वास आवडत नाही. इथं बसलेल्या माझ्या कोणत्याच बहिणीला परस्त्रीकडे तुमची वाकडी नजर गेलेली, तुमचं वाकड पाऊल पडलेलं चालत नाही. तरी सुद्धा माझ्या आई वडिलांनी तुमच्याशी माझं लग्न करून दिलं, मी तुझी अर्धांगिनी आहे, तिला आवडत नाही तरी सुद्धा हे सगळं ती सहन करते, पातिव्रत्याचं पूर्ण पालन करते. यांच्या वतीनं तुमच्या पाया पडतो रे माझ्या बांधवांनो. दारू पिऊन, गोवा खाऊन, मावा खाऊन, सिगारेट वडून, गांजा वडून, वेडीवाकडी गाडी चालवून, धडकून किंवा वेडवाकडं वागून HIV होऊन तुम्ही ऐन तारुण्यामध्ये मराल, त्यावेळेला जगातली सगळ्यात मोठी 3 दुःख आहेत लक्षात ठेवा. लहानपणी आई किंवा वडील मरणं, ऐन तारुण्यात पती किंवा पत्नी मरणं आणि म्हातारपणी घरातला कर्ता मुलगा मरणं. ही जगातली सगळ्यात मोठी 3 दुःख आहेत. असलं काय करून तुम्ही मराल त्यावेळेला ही 3ही दुःख एका दिवशी तुमच्या घरात येतात. तुमची लहान मुलं अनाथ होतात, तुमची धर्मपत्नी विधवा होऊन कलंकित होते आणि तुमचे आई वडील तर कायमचे वेडे होतात. असेल तुम्हाला कोणतं व्यसन तर आजपासून त्या दारू बियरच्या ग्लासमध्ये, गोवा माव्याच्या पुडीवरती, सिगारेटच्या पाकिटावरती एक चित्र डोळ्या पुढे आणा की माझा 5 वर्षाचा मुलगा माझ्या चितेला अग्नी देतोय. साडीचं भान न ठेवता माझी पत्नी गडाबडा लोळतीये आणि माझे आई वडील मोठ्याने हंबरडा फोडून विचारतात कुठून आणू माझ्या राजाला, कुठून आणू माझ्या राजाला. हे चित्र दिसून जर तुम्ही दारू पिला माझ्या बांधवांनो, तुम्ही गोवा खाल्ला, मावा खाल्ला, सिगारेट ओढली, तंबाखू खाल्ली तर तुम्हाला माणूसच म्हणायची तुमची लायकी नाही. 10 दिवस एखादं कुत्र उपाशी बांधा, त्याला अन्न आणि पाणी देऊ नका आणि 11व्या दिवशी जगातली सगळ्यात महागडी दारू वाटीवर कुत्र्या पुढे ठेवा. गोवा ठेवा, मावा ठेवा, सिगारेट ठेवा, गांजा ठेवा. कुत्र तरपडून मरेल पण जीभ लावणार नाही. या वस्तूला जे कुत्र्याला कळतं ते आपल्याला कळू नये, कुत्र्याला कळतं तेही आपल्याला कळू नये.
अरे तुम्ही मेल्यानंतर तुमची लेकरं दत्तक घ्यायला जरूर आसबे डॉक्टर तुमच्या गावात येईल. शपथ घेऊन सांगतो मग, कारण मी जीवन अर्पण केलंय या लेकरांना, माझ्या भगिनीला माझं जीवन अर्पण केलंय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लागल्यासारखा फिरतो, कारण त्या विधवा रोज माझ्याकडे रडतायत, रोज रडतायत. तुमच्या घरातली माझी भगिनी विधवा होऊ नये म्हणून पाया पडतो रे. तुम्ही मेल्यावर तुमची लेकरं दत्तक घ्यायला मी जरूर येईन, पण नवीन कपडे आणि नवीन दप्तर दिल्यानंतर बाबा म्हणून हंबरडा फोडून रोज लेकरं या देहाला कवटाळून रडताय, म्हणून तुमच्या पुढं पोट फोडून ओरडतोय माझ्या बांधवांनो. आज तुमच्या घरातल्या माझ्या बहिणीच्या वतीनं तुमच्या पाया पडतो. तिला विधवा करू नका रे माझ्या बांधवांनो. तुम्ही मेल्यानंतर 10 रुपयाला तिला दारात कोणी उभा करत नाही. तुमच्या लेकरांच्या वतीनं तुमच्या पाया पडतो रे माझ्या बांधवांनो. तुम्ही उशिरा आला ना तर तुम्ही येईपर्यंत ही लेकरं झोपत नाहीत. तुम्हाला 4 वेळा फोन करतायत आणि तुम्ही आल्यानंतर जेवतायत, हे लक्षात ठेवा. मी ज्या 3,500 अनाथ मुलांचा मामा आहे ना, त्यातल्या एका मुलीचं फक्त उदाहरण सांगतो. 10वीला मुलगी होती दादा, आणि 10वीच्या मुलीनं असा फोन माझ्यासमोर आला म्हणून घेतला, तर बघितलं वरतीनं तिचा फोन मी हातात घेतला, तर पहिला नंबर सेव्ह केला होता बाबा, बाबा म्हणून. मला हा बाबा कोण? माझ्या वडिलांचा नंबर आहे. अरे बाळा, तुझे वडील जाऊन 3 वर्ष झाली ना रे, तिचे वडील जाऊन 3 वर्ष झाली, तू बाबांचा नंबर कसं काय ठेवलाय? तेव्हा ते लेकरू मला काय म्हणालं माझ्या माता भगिनींनो, ते लेकरू मला म्हणालं, डॉक्टर साहेब मला रोज वाटतंय माझ्या बाबांचा मला फोन येईल. मी रोज सकाळ उठल्यानंतर बघते एकदा तरी माझा बाबा मला रिंग देईल. मी किती मोठे झाले, मी किती हँडसेट बदलले ना, तरी त्या मोबाईलमध्ये माझं लग्न जरी झालं तरी पहिला नंबर माझ्या बाबाचाच सेव्ह करीन. पाया पडतो रे माझ्या बांधवांनो, मला नाटक नाही येत. या हजारो लेकरांचे रोज मी अश्रू पुसतोय. तुमची लेकरं रडू नयेत यासाठी इतकी प्रेम करतात ही लेकरं तुमच्यावर. तेव्हा त्या लेकरांना अनाथ करू नका. असतील व्यसनं तर कुठलीही, आजच शिवाजी महाराजांच्या पाया पडा. तंबाखूची पुडी, गोव्याची पुडी इथंच ठेवून जा, आणि माझ्या बहिणीला विधवा होण्यापासून वाचवा, तुमच्या लेकरांना अनाथ होण्यापासून वाचवा. हीच माझी शिवपूजा आहे माझ्या बांधवांनो, हीच माझी शिवपूजा आहे. कामधेनू सेवा परिवाराच्या वतीनं इथं कोण तशी माझी बहीण असेल जिला सासर माहेरचा आधार नसेल आणि तिचा नवरा वारला असेल, तर ती बहीण या भावाला जोडून द्या. तिच्या मुलाचं 1ली ते 10वीपर्यंतचं शिक्षण सगळं पूर्ण मी करणार आहे, करतोय. आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब माझ्या भाऊबीजेला दरवर्षी येतात. लाखो रुपयाचं दान सगळं हातानं करून देतात. मी सुचवलेल्या मुलांची शिक्षण करू लागलेली आहेत. एका पोराला उठवलं, फक्त 10वीला पहिला आलंय. भाऊंनी अख्ख्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि गेल्या महिन्यात सगळे पैसे दिले. कौतुक नाही करत तुम्हाला सांगतो, पण केलेलं सांगितलं तरी पाहिजे. तुमच्या जवळ इथं आलोय ना, इथंच नाही, मी कोल्हापूरला जाऊ द्या, विदर्भात जाऊ द्या, बुलढाण्याला जाऊ द्या, दिल्लीपर्यंत जाऊ द्या, तुम्ही दिलेल्या व्याख्यानातल्या पैशाचा 1 नया पैसा माझ्या प्रपंचाला वापरत नाही, गाडीच्या डिझेलला, ड्रायव्हरच्या पगाराला वापरत नाही. ते सगळेच्या सगळे पैसे कामधेनू सेवा परिवाराला दिले जातात, आणि त्यातनं या लेकरांचं शिक्षण आणि माझ्या बहिणीची भाऊबीज होते. माझ्या माता भगिनींनो, दिवाळीच्या 2 दिवस आधी माझी भाऊबीज असते. जरूर तुम्ही माझी बहीण म्हणून या, माझ्या बहिणी पहा, माझी भाऊबीज पहा, माझे भाचे पहा, त्यासाठी या. आणि जरूर तुम्ही माझ्या बांधवांनो माझ्या भाऊबीजेला या, मी आमंत्रण पाठवेल. तुम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं मला बोलवलंय ना, तर तुमचं दिलेलं दान तुमचं कुणाकडे जातं हे तपासायला जरूर या. झालेल्या चिंतन सेवेमध्ये शिवचरित्रातून आपण निर्व्यसनी होऊया, बलदंड होऊया, संस्कृतीचे रक्षक होऊया, माता भगिनींचे रक्षक होऊया, आणि आपल्या कर्तृत्वानं आपल्या कुळाचा आणि गावाचा ध्वज दिल्लीपर्यंत फडकवूया. ही या ठिकाणची संकल्पनेच्या रूपातली प्रतिज्ञा तुमच्या समोर करतो. चुकून एखादा शब्द कुणाच्या मनाला लागणारा गेला असेल, परंपरेला तडा जाणारा गेला असेल, त्याच्यासाठी माफी मागतो. जे गोड वाटलं, अतिशय श्रवणीय वाटलं, ते सर्व शिवचरित्र आणि मासाहेब जिजाऊंचे संस्कार होते. आणि शिवजयंती करणाऱ्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपल्या गावाप्रती असलेलं योगदान आणि प्रेम होतं. जे गोड वाटलं, जे चुकीचं वाटलं, ते या टरफलाला परत करा. झालेली चिंतन सेवा मासाहेब जिजाऊंच्या, राजांच्या, या माता भगिनींच्या, माझ्या बांधवांच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय भवानी, जय शिवाजी.